कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जमला माझा बाबा एवढं सजीव. ए राजू, अगं पाणी आण लवकर. पाणी नाही, सरबत पण चालल. ठीक आहे. काजू पुड्या काय दुकानात घेऊन जायचं सामान चुकून इकडे वगैरे आणलं का काय? हा नाही नाही धनू, आम्हाला चुकायची परमिशन नाही, नाहीतर दादा कामावरनं काढून टाकायचं आम्हाला. त्याचा काय विषय धनू, ही सगळं सामान आहे ना राजून आणायला सांगितलं होतं म्हणून आणलंय. राजू ना, अरे कशाला मागवलं हे सामान? अरे दादा या बेडगे मिरच्या आहेत. अगं ते मला दिसतंय की, पण मागच्याच महिन्यात आपण मसाला केला होता ना, आता परत कशाला या मिरच्या? दादा या बिझनेस साठी आणल्यात. काय? कसला बिझनेस? कशाला करायचं गे? होय ग, मला न विचारता कधीपासून कारभार करायला लागलीस का तू? काय गरज आहे सगळ्याची? अरे अरे दादा सूर्या, अरे ऐकून तरी घे तिचं. अरे काय ऐकून घेऊ? माझ्यावर विश्वास नाही का यांचा? मी जबाबदारी पार पाडायला कमी पडतो का म्हणून हे सगळं चाललंय ते? अरे दादा चिडू नको, मी घरातली सगळी कामं उरकली ना की मला काहीच करायला नसतं. मग दिवसभर घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी करावं म्हटलं, म्हणून या मिरच्या काढून त्याचा मसाला करते आणि तेच आपण आपल्या दुकानात विकू शकतो, नाहीतर बाहेर पण विकू शकतो. त्यात फार पैसे पण नाही गुंतवावे लागणार, उखळ काय कुठल्या पण घरात मिळून जाईल. आपण हे कमी बजेट मध्ये करू शकतो, कमी बजेट मध्ये भारी बिझनेस. वा राजूताई, कसली भारी आयडिया आहे. मग खरंच आम्ही पण तुला मदत करू. हा काय गरज नाही त्याची, नाही ना पैसे कमवायला. तुम्हाला कधी काही कमी पडून दिलं का कमी? दादा, अरे तू आम्हाला कधीच कशासाठी कमी पडू देत नाहीस, मग पण कधीतरी आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी करू दे की र. हा दादा, आम्हाला पण तुझी मदत करायची इच्छा आहे रे. सूर्या, करू देत त्यांना मदत, आणि मी पण असेनच ना त्यांच्या सोबत. 4 पैसे सुटतील तर तेवढेच कामी येतील. राजू बरोबर बोलते, आणि तिला व्हायचं असेल स्वावलंबी तर ही चांगलीच गोष्ट आहे ना. आणि कुणाच ठाऊक, उद्या हा व्यवसाय वाढला तर एका मोठ्या उद्योग व्यवसायाची ती मालकीण बनेल. तिच्यासाठी खूप चांगले स्थळ येतील रे. तुम्हाला काय करायचंय ते करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.